रामप्रहरी ध्यान. रामप्रहरी ध्यान. लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की सतत चिंतन चालू असते, सतत चिंतन चालू असते, सतत चिंतन चालू असते आणि चिंतनाच्या कारंज्यामधून अनेक परसेप्शन्स, जाणीवांचं नक्षीकाम उमटतं आणि चिंतनाच्या कारंज्यामधून जे जाणीवांचं नक्षीकाम उमटतं तेच नक्षीकाम तुमच्या पुढे सादर केलं जातं. आणि हे होत असताना एक जरूर लक्षात घ्या, काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात कारण त्यावेळेला त्याची गरज असते आणि ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याचं पुनरावर्तन होणं, त्याची पुनरावृत्ती होणं हे आपल्याला जे सांगितलं जातं ते सांगणाऱ्यासाठी सुद्धा आणि ऐकणाऱ्यासाठी सुद्धा, सांगणाऱ्यासाठी समजून देण्यासाठी आणि ऐकणाऱ्यासाठी समजून घेण्यासाठी काही गोष्टीची पुनरावृत्ती अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा त्या पुनरावृत्तीकडे आवश्यक म्हणून आपण लक्ष द्या आणि हे सर्व चिंतन ऐका. काल आपण आपल्या भोवती असलेली परिस्थिती, साधन सामुग्री, प्रपंच, संसार, वस्तू, विषय ह्या गोष्टी आहेत ज्या सतत आलटत पालटत असतात आणि त्याच्याद्वारे जीवाची जीवदशा पुढे सरकत असली तरी जीवाची जीवदशा म्हणजे त्याचं जीवन वाहत असतं आणि या वाहत्या जीवनात तो वाहत असताना त्याच्या हाताला, आश्रयाला आत्ता जर तीराचा हा भाग आला तर पुढच्या वेळेला दुसरा भाग येतो. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, जीव जीवदशेत प्रवाहित होत असताना त्याच्या वाट्याला या क्षणी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू पुढच्या क्षणी नसतील, पुढच्या क्षणी असतील ते त्याच्या पुढच्या क्षणी नसतील, मागे ज्या वस्तू गेल्या त्या पुन्हा येतील असं नाही, आत्ता आहेत त्या मागे जातील, पुढच्या ज्या येतील त्या अनुकूल असतील का प्रतिकूल असतील याचा अंदाज बांधणं शक्य नाही. परंतु जे जसं येईल ते तसं त्याला आधार घेत घेत जीवाची जीवदशा म्हणजे जीवन पुढे जात असतं. सांगायचा मुद्दा, सुख दुःख या डगरीमधून कधी सुख कधी दुःख, कधी दुःख कधी सुख, कधी अनुकूल कधी प्रतिकूल, हे सर्व जे वाहतेपण आहे हे वाहतेपण म्हणजे जीवाची जीवदशा हे वाहतेपण आहे. परंतु जीवाला ही प्राप्त झालेली परिस्थिती आहे ती मात्र सतत क्षणाक्षणाने पालटणारी आणि सुख दुःख दुःख सुखात असं सतत रूपांतरण होत राहणारी असते. त्या कारणाने जीवाला जीवन जगताना प्राप्त झालेली परिस्थिती कायमस्वरूपी कधीच तशीच्या तशी राहत नाही. अशा अर्थाने जीवाच्या सान्निध्यात असलेले वस्तू, विषय, परिस्थिती, साधनं ही नेहमीच बदलत असतात. अशा अर्थाने या बदलत्या विषय, वस्तू, साधन सामुग्रीलाच आपण अशाश्वत किंवा क्षणभंगूर असं म्हणतो. आणि जे क्षणभंगूर आहे, क्षणामध्ये जे नाश पावणार आहे त्याचा जर आपणाला पुन्हा ओढा असेल, त्याची जर आपल्याला पुन्हा आसक्ती असेल, त्याबद्दल जर आपल्याला पुन्हा प्रेम वाटणार असेल, माया वाटणार असेल तर निश्चितच नष्ट होणाऱ्या गोष्टीमध्ये आपण आकर्षिले जातो. याचा अर्थ नष्ट होणाऱ्या गोष्टी बरोबर आपल्यातलं जे मूळ तत्व आहे, जे चैतन्य आहे, त्या नष्ट होणाऱ्या गोष्टीच्या मोहापायी वाया घालवणं म्हणजेच मोहग्रस्तता, यालाच व्यामोह किंवा यालाच मूर्खता म्हणतात. यालाच नश्वर जगाची ओढ असणं म्हणतात. आणि नश्वर जगाच्या ओढीपोटी आपण आपल्या ती ईश्वरीय चेतना म्हणजे ईश्वर तत्व जर वाया घालवत असू तर आपल्यासारखे मूर्ख आपणच. अशा अर्थाने ही सभोवताची परिस्थिती आहे, विषय आहे, वस्तू आहे, त्याच्याकडे नश्वर म्हणून जो पाहू शकतो तो नश्वर म्हणून पाहणारा केवळ त्या नश्वर गोष्टीकडे पाहतो आणि त्याचा नाद सोडतो. त्याच वेळेला नश्वराचा नाद शोधणारी आपल्यातली जी शुद्ध चेतना आहे ती ईश्वर म्हणून, नियंत्रण करणारी शक्ती म्हणून, सदसत विवेक शक्ती म्हणून आपल्यामध्ये कार्यरत असते. आणि माणसामध्ये ही जी सदसत विवेकरूपी शक्ती कार्यरत असते ती सर्व टाकाऊ,
ती सर्व शाश्वत, ती सर्व क्षणभंगूर गोष्टींचा नाद सोडते आणि केवळ आपल्या असणेपणामध्ये, आपल्या शुद्ध विशुद्ध चेतनेमध्ये ती चेतना स्वतःच स्वतः रममाण होते. यालाच म्हणायचं माणसातील चेतना, माणसातील ईश्वरी तत्व त्याच्या सदसत विवेक शक्तीच्या आधारे, माणसातील विवेक तत्वाद्वारे माणूस आपल्याच मूळ शक्ती रूपात, आपल्या मूळच अविनाशी चैतन्य रूपात मग्न असणे, दंग असणे, यालाच म्हणायचे आपल्या असणेपणात असणे. तर आता हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा पुढे स्वाभाविकपणे माणसाला 3 गोष्टी ज्ञात होणे अत्यंत आवश्यक आहे. योग म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय. योग विद, विद म्हणजे जाणणे. योग म्हणजे काय हे जाणणे, याला योगविद म्हणतात. आत्मा म्हणजे काय जाणणे, याला आत्मविद म्हणतात. आणि ब्रह्म म्हणजे काय जाणणे, याला ब्रह्मविद म्हणतात. म्हणून योग, आत्मा आणि ब्रह्म याची जाणीव ज्याच्यामध्ये आहे त्याचं स्वरूप, त्याचं असणं योगात्म ब्रह्म रूप आहे. म्हणून जो योगविद आहे, जो आत्मविद आहे आणि जो ब्रह्मविद आहे, तो योग म्हणजे जाणणारा, आत्मा म्हणजे जाणणारा आणि ब्रह्म म्हणजे काय जाणणारा. म्हणून योगाची जाण, आत्म्याची जाण आणि ब्रह्माची जाण ही जेव्हा आपल्यामध्ये वसत असते आणि तिथेच आपलं जेव्हा केवळ लक्ष असतं, तेव्हा अशा माणसाला योगात्म ब्रह्मविद म्हणजे योग, आत्मा आणि ब्रह्मविद जाणणारा आणि योगात्म ब्रह्मविद, योगात्म ब्रह्मामध्येच वस्ती करून केवळ असतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने असा माणूस पदावर विराजमान असतो. आता यातील एक एक भाग योग इकडे वळूया. आज आपण योगावरती पूर्णपणे बोलू. आता योगविद, योग याचा मूळ धातू किंवा यातलं मूळ क्रियापद आहे युज. युज म्हणजे जोडणे. परंतु युज म्हणजे जोडणे असा जेव्हा आपण अर्थ लावतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की काहीतरी मुळात तुटलेलं आहे आणि ते आपण जोडणार आहोत. कृपा करून असा अर्थ लावू नका. मुळात आहे ते सर्व अखंड आहे आणि ते जे अखंड आहे ते आपल्या मनबुद्धी चित्त अहंकारामुळेच केवळ आणि केवळ खंडित असल्याचा भास होतो. म्हणजे असं आपल्या हाताला प्रत्येकी 5-5 बोटं आहेत, 2 कान, 2 नाकपुड्या, त्यानंतर जिव्हा, सर्व आपल्याला ही इंद्रिय आहेत, 36 तत्व आहेत. याच्याकडे आपण त्याचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन काम करणारा हात, चालणारा पाय, ज्ञानामध्ये राहणारी बुद्धी, चव घेणारी जीभ, अशा तऱ्हेने स्पर्श जाणणारी स्वाभाविक त्वचा, गंध जाणणारं नाक, चव जाणणारी जीभ, त्यानंतर दर्शन दृश्य पाहणारे डोळे आणि ऐकणारे श्रवण, असे आपण त्या त्या क्षमतेनुसार त्या त्या इंद्रियांना स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण म्हणजे अर्थात त्वचा किंवा चामडी, गंध म्हणजे नाक, रुची म्हणजे चव, दर्शन म्हणजे डोळे आणि श्रवण म्हणजे कान, अशा तऱ्हेने आपण एकाच ज्ञानाचे 5 भाग कल्पिले आणि 5 भागासाठी 5 इंद्रिय म्हटली. परंतु स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण ही जर 5 ज्ञाने एकत्र केली तर पंचविध ज्ञान, 5 तऱ्हेचे ज्ञान असले तरी ज्ञान एकच असते आणि त्याच्या शाखा 5 असतात. हात एकच असतो, पंजा एकच असतो, परंतु त्याला बोटे 5 असतात. शरीर एकच असते, परंतु त्याला कान 2 असतात, नाकपुड्या 2 असतात. म्हणजे मूळ एकालाच अनेकानेक शाखा फुटाव्यात, अनेकानेक पल्लव म्हणजे कोवळी पाने फुटावीत, ती पाने जून व्हावीत, त्या पानाला जून झाल्यानंतर मोहर यावा, त्याला फळं यावीत आणि त्या फळाचा आस्वाद, अर्थातच फळाचा आस्वाद घेतला जावा. ही जी जशी एक झाडाची संरचना आहे याला म्हणतात संरचना. म्हणजे रचना आहे, त्यामध्ये दिसायला वेगवेगळे भाग आहेत, परंतु ती संरचना आहे. म्हणजे एकत्वाने पाहता झाडे एकच आहे, एकत्वाने पाहता माणूस एकच आहे,
एकत्वाने पाहता सर्व माणसे जगातील एकच आहेत, एकत्वाने पाहता सर्व जीव जगातील एकच आहेत, एकत्वाने पाहता निसर्ग हा एकच आहे. परंतु एक असून बहुविध वाटणे, एक असून बहुविध वाटणे, याला आपण म्हणतो विविधता, याला आपण म्हणतो अनेकता. परंतु ते वाटणे आहे, विविध वाटणे आहे, मुळात ते एकच असणे आहे. म्हणून योग याचे ज्ञान म्हणजे विविध वाटले तरी ते एकच आहे. 36 तत्व वाटली तरी शरीर एकच आहे. माणूस जर 36 तत्वांचा एकच आहे तर अन्य माणसे सुद्धा जरी एकमेकापासून अंतरावर वाटली तरी जर एक माणूस तत्वता एकच आहे तर अनेक माणूस तत्वता एकच आहेत. एक किरण तत्वता सूर्य आहे तर 1000 किरण तत्वता सूर्यच आहे. एक फुगा तत्वता केवळ हवा भरलेला असा रबर आहे तर सर्व फुगे हवा भरलेले रबरच आहेत. एक बुडबुडा केवळ पाण्याच्या वर बृहत झालेला आणि आतमध्ये पोकळ असलेला असा आकार आहे तर सर्व बुडबुडे तसेच आहेत. हे जे ज्ञान असते या मुळाच्या ज्ञानाला योग असं म्हणतात. म्हणजे मूलतः सर्व काही अखंड आहे आणि अखंड असून ते खंडिततेमध्ये जरी दिसले तरी ते खंडित नाही. कारण जर शरीरामध्ये जो प्राण आहे तो गेला तर ताबडतोब संपूर्ण शरीर मृत होते. म्हणजे आपल्यातील मूळ चेतना गेली की 36 तत्वाचा देह हा 36 तत्वाचा देह म्हणून न राहता तो केवळ आणि केवळ एकमेव प्रेत भावी होतो. म्हणून आपल्यातील मूळ चेतनेचं ज्ञान गेलं, मूळ चेतनेचा प्रेमभाव गेला तर प्रेमभाव गेलेला माणूस दिसायला माणूस असला तरी प्रेमभाव गेलेला माणूस प्रेतभावी होतो. चैतन्य गेलेला माणूस स्वाभाविकपणे जीवन राहता शव होतो. म्हणजे अशी एकच एक गोष्ट आहे की जिच्यामुळे सर्व काही हे चलन वलन चालू आहे आणि ती जी एकमेव द्वितीयम नास्ती अशी अद्वितीय गोष्ट आहे ती ज्याने जाणलं त्याला लक्षात आलं की हे संपूर्ण असणे पण दिसायला विविध असलं, दिसायला वेगवेगळं असलं, दिसायला अनेकानेक असलं तरी ते मूलतः विविध नसून एकविध. आता एक म्हटलं की एक प्रकार नाही, एकापासून 2, 3, 4 सुरू झाले की प्रकार सुरू झाले. एक म्हटलं की त्याला प्रकार नाही. म्हणून ज्या वेळेला अनेक नसतं आणि एक असतं तेव्हा त्या एकाला एकविध न म्हणता त्या एकाला एकमेव द्वितीयम नास्ती म्हणजे एकमेव अद्वितीय असं म्हणतात. म्हणून जेव्हा आपणाला इथे जे काही आहे ते सर्व एकमेव अद्वितीय आहे याचे ज्ञान होते तेव्हा आपणाला आपल्या मूळ योग रूपाचे ज्ञान होते. आता हे जे योग रूपाचे ज्ञान आहे ते पहा कसं आहे ते बघा. आपण पूर्वी पाहिलेलं आहे उद्योग, उद्योग योगातून वर येणे दॅट इज उद्योग किंवा वर येण्याचा योग. आता वर येण्याचा योग इथे योग याचा अर्थ अखंडता. आता वर येण्याचा योग म्हणजे अखंडता वर आली आणि त्याच्यातून काहीतरी बाहेर पडलं त्याला आपण उद्योग म्हटलं. म्हणजे अखंडिता, त्याचा स्पंद, त्याची लाट, त्याचा उंच उंच स्तंभ गेला आणि त्या अखंडतेला छेद जाऊन त्याच्यातून अखंडातून जे बाहेर टाकलं गेलं त्याला आपण सगुण साकारातलं जग म्हणतो. म्हणून विशुद्ध चेतना असणे पण हे मूलतः अखंडच आहे. त्या असणेपणाच्या आंतरिक हालचालीमुळे, त्या विशुद्ध चेतनेच्या आंतरिक हालचालीमुळे त्या विशुद्ध चेतनेतच एक प्रचंड कारंजे निर्माण झाले आणि त्या असणेपणातून, त्या कारंज्यामधून, त्या असणेपणातील एक एक थेंब बाहेर पडावे तसे शुद्ध असणेपणातून, तुम्ही केवळ असण्यातून बीइंग्स म्हणजे अनेक प्राणी मात्रे बाहेर पडली. परंतु
आपण जिथून पडतो तिथला गुण आपल्यात असतो. भोपळ्याची बी टाकली की भोपळा येतो, आंब्याची कोय टाकली की आंबा येतो, नारळ टाकला की नारळ रुजतो. तसंच बी मधून आलेली सर्व बीन्स आपला मूळ गुण घेऊन आलेली आहेत आणि तो मूळ गुण एकच असण्याचा, अखंड असण्याचा आहे. अशा अर्थी आपलं रूप योगमय आहे. आपण अखंड आहोत. आपल्यामध्ये किंचितही दर्शनी दिसले तरी मूलतः भेदाभेद नाहीत. ते दर्शनी का भेदाभेद दिसले तर बघा, एखादी अखंड काच आहे आणि ती तडकली फुटली तर काचेचे तुकडे 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 होतात. परंतु काचेचा तुकडा आणि काच मूलतः एकच असतं. तसं अखंड असणं, असं जे टू बी आहे, केवळ असणं आहे, त्याच्यातून स्फोट होऊन काही गोष्टी जरी बाहेर पडल्या. आता काही गोष्टी म्हणण्याचा अर्थ असा आहे की 100% अखंडता आहे आणि त्याच्यात स्फोट होऊन त्या बी टू बी म्हणजे केवळ असण्यातून अनेकानेक बीइंग्स म्हणजे जीव जरी बाहेर पडले तरी 100% जे केवळ असणं आहे, टू बी आहे, त्या कैवल्यातून जे बाहेर पडलेले आहे ते अत्यंत कमी, तुलनेने अत्यंत कमी, म्हणजे 0.05 म्हणजे केवळ 0.5% इतकीच ही बीइंग्स म्हणजे सगुण साकार विश्व आहे. असं असताना 0.05 इतक्या ही जी बीइंगची संख्या आहे त्याचा अर्थ जसा आहे त्याच्या पाठी अजून बाहेर न आलेलं जे आहे ते किती आहे तर 99.95. तर 99.95 अजूनही अखंडता आहे आणि 0.05 मधून त्या केवळ असणेपणातून बाहेर पडलेलं हे सर्व बीइंग्स आहे. बरं, या बीइंग्स मध्ये तरी काय आहे? या बीइंग्स मध्ये सुद्धा अर्ध्याहून अधिक भाग निसर्गाचा आहे. त्या निसर्गामध्ये अर्थातच वृक्षवल्ली आहेत, तरुवर आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, अंडज, जारज, स्वेदज आणि अर्थातच अंडज, जारज, स्वेदज आणि ज्याला अंड्यातून बाहेर पडणारे झाल्यानंतर जे जन्माला आले की वार म्हणतात, त्या वारेतून बाहेर पडणार. अंडज, जारज म्हणजे वारेतून, अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज. उद्भिज म्हणजे जमिनीतून वर येणारे. तर उद्भिज म्हणजे वनस्पती आणि अंडज, जारज, स्वेदज म्हणजे अंड फुटून बाहेर येणारे, डायरेक्ट जन्माला येणारी गायीची, हरणाची वासरं म्हणजे जारज. स्वेदज म्हणजे घामावाटे म्हणजे जिथे घामटपणा आहे, एक तऱ्हेचा ओलसरपणा आहे, तिथून बाहेर पडणारे, ज्याला आपण म्हणतो सर्वसाधारणपणे ही ज्या उवा म्हणतात किंवा ढेकून म्हणतात, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वेदज. स्वेद म्हणजे घामेजल्या ठिकाणाहून, कुबट ठिकाणाहून बाहेर पडणे. म्हणून कुबट ठिकाणाहून बाहेर पडणारे, घामट ठिकाणाहून बाहेर पडणारे स्वेदज. अंडज म्हणजे अंड्यातून बाहेर पडणारे कोंबडीसारखे. जारज म्हणजे वारे वाटे बाहेर पडणारी वासरं, हरणाची पाडसं किंवा माणूस हा सुद्धा जारजच आहे. आणि अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज म्हणजे जमीन भेदून बाहेर पडणारी वनस्पती आणि सर्व निसर्ग. तर पूर्ण 100% अखंडित असलेल्या शुद्ध चेतनेतून एक तऱ्हेचा उद्रेक निर्माण झाला. बिग बँग म्हणजे मोठा आवाज झाला, स्फोट झाला आणि त्या संपूर्ण अखंडतेतून 0.05 केवळ आणि केवळ 5.5% एवढंच हे जग निर्माण झालेलं आहे. आणि हे सर्व जग जे आपण म्हणतो ते इतकं प्रचंड आहे. त्या जगातच सर्व अंतराळ आहे, त्या जगातच तारांगण आहेत, नभांगण आहेत, गॅलेक्सी म्हणजे ग्रहमालिका आहेत, सूर्य आहेत, अनेकानेक सूर्य आहेत, प्रत्येक ग्रहाचे सूर्य आहेत, चंद्र आहेत, हे निसर्ग आहे, वनस्पती आहे, काही ठिकाणी वस्ती आहे, काही ठिकाणी नाही. अशी ह्या सर्व गोष्टी ज्या दिसणाऱ्या, जाणणाऱ्या, शोध लावता येणाऱ्या ज्या आहेत त्या केवळ आणि केवळ जे बाहेर पडलं त्याचाच शोध घेता येतो. जे आत लपलेलं आहे ते अज्ञात म्हणून जसंच्या तसं आतच आहे.
परंतु अज्ञात इतके प्रचंड आहे. किती प्रचंड आहे? 99.95 म्हणजे 99.95 एवढं अज्ञात आहे. आणि त्याच्यातून बाहेर पडणार जे ज्ञात आहे ते केवळ आणि केवळ 0.05 असं आहे. तर तुम्ही केवळ असणेपणातून हे जे सर्व बाहेर पडले ते बिईंग्ज आहेत. बिईंग्ज याचा अर्थ बीचा असणेपणाचा गुण घेऊन आलेले. आता तुम्ही म्हणाल निसर्ग बिईंग आहे का? तर निश्चितच झाडांना जीव आहे, त्या अर्थी निसर्ग बिईंग आहे. दगड जीव आहे का? तर निश्चितच दगडाचं दगड पण ज्यामुळे शाबूत राहतं ते त्याच्या आतील चैतन्याच्या संघटनेमुळे असतं. म्हणजे चैतन्य जर तिथे साचलेलं नसेल तर दगड जन्माला दगड म्हणून येणारच नाही. ती माती होईल आणि मातीमध्ये सुद्धा जो कण आहे तोही इतका नष्ट होईल की माती दिसणार सुद्धा नाही. त्या अर्थी दगड असो माती असो त्यांचं जे फॉर्मॅट आहे, त्यांचं जे असणं आहे ते ज्या अर्थी आपल्याला डोळ्याला दिसतं त्या अर्थी त्याच्या चेतना आहे. म्हणून बी मधून बिंग येताना बिंगचं ज्या अर्थी आपल्याला दर्शन होतं त्या अर्थी त्या प्रत्येक बिंगच्या आत दर्शन देण्यासाठी आवश्यक असलेलं त्या गोष्टीला धरून ठेवणारं जे तत्व आहे ते दुसरं तिसरं काही नसून ते त्या दगडातील असणे पण आहे, ते त्या झाडातील असणे पण आहे, ते त्या प्राण्यातील असणे पण आहे आणि ते त्या माणसातील असणे पण आहे. आणि हे सर्व जेव्हा आपल्याला कळतं त्या माणसाच्या असणेपणात हे सर्व समजणारी जी शक्ती आहे, जी ताकद आहे, जी क्षमता आहे त्यालाच आपण म्हणतो संपूर्ण प्राणी मात्रामध्ये अत्यंत विकसित असा माणूस आहे. कारण बिंगचा सर्व गोषवारा समजण्याची ताकद माणसात आहे आणि ही माणसामध्ये असलेली ताकद क्षमता त्याला सत आणि असत विवेक म्हणतात. म्हणून सदसत विवेकाद्वारेच माणूस जाणू शकतो की केवळ असणेपणाचा सागर, कैवल्याचा सागर, अखंडतेचा सागर त्याच्यात प्रचंड लाट आल्यानंतर त्या लाटेद्वारे अखंडाचेच तुकडे तुकडे झाले आणि बिंग मध्ये आलं. परंतु अखंडाचे तुकडे झाले, बिंग मध्ये आलं तरी सुद्धा काच फुटली की काचेचे तुकडे सुद्धा काचच असतात. तसं बी मधून बिंग आलं तरी बिंग सुद्धा मूलतः टू बी केवळ असणे हाच त्याचा मूलभूत ज्याला फंडामेंटल व्हर्च्यू म्हणतात तो आहे. म्हणून असणे हा जो फंडामेंटल व्हर्च्यू आहे तो इट इज कॉमन इन द ऑल बिईंग्स. असणेपणाचा मूलभूत गुण सर्व बिईंग्स मध्ये एक आणि एकच आहे. मग तो दगड असो, ती माती असो, ते झाड असो, पशु पक्षी प्राणी जलचर खग, आकाशातून जाणारे पक्षी असोत, पृथ्वी आणि आकाशातून उडणारे उभयचर असोत, माणसं असोत, सगळीकडे हा असणेपणाचा गुणधर्म एकच आहे. झाड म्हटलं की झाडाला जे आपण लाकूड म्हणतो किंवा झाडातलं जे मूळ तत्व म्हणतो ते तत्व झाडातलं मूळ तत्व असणे पण आहे, माणसातलं मूळ तत्व असणे पण आहे, पशुतलं पक्षातलं मूळ तत्व असणे पण आहे. परंतु त्या असणेपणामुळे पक्ष्यांना उडण्याची क्षमता निर्माण झाली, माशांना पोहण्याची क्षमता निर्माण झाली, झाडांना ताठ उभं राहून एका जागी घट्ट मूळ पकडून राहण्याची क्षमता निर्माण झाली, दगडाला जडत्व प्राप्त झालं आणि एका जागी तो स्थाणू म्हणून पडून राहू शकला, मातीला तिच्या कणामध्ये निर्मितीची क्षमता निर्माण झाली. म्हणून मातीची निर्मितीची क्षमता, दगडाची पडून राहण्याची क्षमता, झाडाची एका जागी टिकून उभं राहण्याची घट्ट मूळ रोवून उभं राहण्याची क्षमता, पक्ष्यांची उडण्याची क्षमता, माशांची पोहण्याची क्षमता आणि माणसांची हे सर्व जाणण्याची क्षमता नव्हे, या सर्व क्षमता ज्याच्यामुळे निर्माण होतात ते केवळ आणि केवळ मूळ असणे पण आहे. हे असणे पण जेव्हा आपल्याला जाणता येतं तेव्हा खऱ्या अर्थाने माणसाला
संपूर्ण अस्तित्वामधील असणेपणी कार्यरत असलेली चेतना जाणता येते. म्हणजे संपूर्ण अस्तित्वातील असणेपणी कार्यरत असलेली चेतना जाणता येणं आणि ती चेतना इथून तिथून एकच आहे हे जाणणं, याचा अर्थच योग जाणणे. आता प्रश्न असा आहे की बीइंग मध्ये ही योग शक्ती आहे, म्हणजे अज्ञात आहे त्याच्यामध्ये काय आहे? ते 99.95 आहे त्याच्यामध्ये काय आहे? 99.95 ही जी चेतना जशीच्या तशी राहिली आहे, ती चेतना इंटॅक्ट ज्यामुळे राहिली, ती चेतना जशीच्या तशी ज्यामुळे राहिली, त्या चेतनेमध्ये चेतना म्हणून तशीच्या तशी विशुद्ध राहणं ही जी शक्यता आहे, ती त्या विशुद्ध चेतनेमधील विशुद्धत्वाची ताकद सुद्धा त्यातील असणेपणामुळे आलेली आहे. आणि त्याच विशुद्ध तत्वाला जेव्हा बहुश्याम बहुत व्हावेसे वाटले, तेव्हा त्याच्यातून इरप्शन स्फोट झाला आणि 0.05 इतकं हे बीइंग्स म्हणजे प्राणी मात्रांचं जग निर्माण झालं. प्राणी मात्र म्हणताना लक्षात घ्या, त्यात संपूर्ण निसर्ग आला, सर्व आकाश झाल्यानंतर पाण्यातून जाणारे, जमिनीवरून जाणारे सर्व पशु पक्षी आले, सर्व मानव आले, एकूणच संपूर्ण माणूस आणि त्याच्या भोवतीचा निसर्ग, पशु पक्षी, संपूर्ण परिस्थिती अगदी कीड मुंगी पासून दगड मातीपर्यंत सर्व जे काही आहे ते बीइंग आहे. ते असं ना तसं ते जीवरूपच आहे. दगडाचं दगड पण ज्यामुळे शाबूत राहतं, ते त्याच्या आतमध्ये जे तत्व आहे ते असणेपणाचं तत्वच त्या दगडाला दगड म्हणून वेगळेपण देते. हे जे वेगळेपण आहे तेच वेगळेपण आपण जीव म्हणून समजावे. तर मूळ चैतन्याच्या महासागरात जेव्हा स्फोट झाला, तेव्हा केवळ आणि केवळ 0.05 मधून ही सर्व बीइंग निर्माण झाली, ज्याच्यामध्ये माती, दगड, धोंडे, पर्वत, वृक्ष, राजी, पशु पक्षी, प्राणी, माणसं सर्वच्या सर्व आलं. आणि हे सर्वच्या सर्व वेगळेपणाने भासलं, तरी त्यांचं वेगळेपण भासण्यासाठी सुद्धा, त्यांचं वेगळेपण दिसण्यासाठी सुद्धा त्यांच्या आत असलेलं एकमेव द्वितीयम नास्ती असं शुद्ध असणे पण कारणीभूत आहे. म्हणून जेव्हा माणसाला आपल्यातील आणि विश्वातील शुद्ध असणेपणाची जाणीव होते, तेव्हाच माणूस स्वतःला अखंड म्हणजे योग म्हणून जाणतो. आणि जो माणूस या योगामध्ये रममान झाला, तो ज्ञात आणि अज्ञात मिळून, तो निर्गुण निराकार आणि सगुण साकार मिळून किंबहुना चराचर आपणची जाहला हे जाणू शकतो. आणि किंबहुना चराचर आपणची जाहला हे जाणणं, ही जी सदसद विवेक शक्ती आहे, ती माणसामध्ये दिलेली परमेश्वराने सर्वोच्च क्षमता आहे. ती खरीखुरी माणसामध्ये परमेश्वराने दिलेली परमेश्वराला जाणण्याची, ओळखण्याची क्षमता आहे. आता परमेश्वराला जाणण्याची, ओळखण्याची क्षमता वापरून ज्याने ही अखंड स्थिती सतत अनुभवत राहिला, तो अखंड योगविद झाला. म्हणजे अखंडतेने योग जाणणारा झाला नव्हे, तो अखंड योगी झाला. आणि असं आपलं अखंड योगत्व, असं आपलं अखंड एकत्व, असं आपलं अखंड एकमेव द्वितीयम नास्ती अद्वितीयत्व जाणणं, यालाच म्हणायचं माणसाने आपलं योगरूप जाणणं. तर माणसाने आपलं योगरूप जाणणं हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा माणूस योगवित होतो. तर योगवित म्हणजे काय ते आज आपण ऐकलं, त्याच्या चिंतनात राहा. उद्या या योगवित वरती अजून थोडासा विस्तार करू, योगाच्या संदर्भात मायेचा परत एकदा विचार करू, आणि त्यानंतर आपण आत्मविद आणि ब्रह्मविद या पुढच्या दिशेने जाऊ. तर माणूस हा योगविद, आत्मविद आणि ब्रह्मविद आहे. आणि योगविद, आत्मविद, ब्रह्मविद माणूस जेव्हा स्वतःला योगी, स्वतःला आत्मा आणि स्वतःला ब्रह्म म्हणून जाणेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने माणूस योग, आत्मा, ब्रह्मविद असा केवळ असणेपणी असलेला कैवल्य योगी असेल.
तर पुढील भाग उद्या पाहू. आजच्या चिंतनात दंग राहा आणि त्याच्या निशिदिनी ध्यासात निधिध्यासात राहा. आणि उद्यासाठी जर आपण उत्कंठित असाल तर तुम्हाला उद्या काय साहित्य जाईल याचा अंदाज आज येऊ शकेल. कारण आजपर्यंतचे चिंतन जर आपण अतिशय प्रेमाने आणि अर्थातच तळमळीनं ऐकलं असाल तर आज मधून उद्या कसा जन्माला येतो, योगविद होण्यामधून आत्मविद कसं होता येतं याची आपल्यापैकी काही जणांनंतर निश्चितच चाहूल लागेल. हे ती सर्वांनाही लागू शकेल. पण तू सर्वजण तितके उत्सुक असतील, सर्वजण तितके आपलं स्वरूप जाणण्यासाठी आतुर असतील, सर्वांना जर तितकी स्वरूप ज्ञानाची आपल्या योगविद आत्मविद आणि ब्रह्मविद म्हणजे योगात्म ब्रह्मविद असणेपणाची आपल्या कैवल्य रूप असणेपणाची ज्यांना ओढ आहे, ज्यांना स्वरूपाची ओढ आहे, त्यांना योगविद आत्मविद ब्रह्मविद म्हणजेच आपलं स्वरूप. आणि स्वरूप म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अखंड अढळ स्थाणू शुद्ध असणे. पण बैसोने एकांती करी सोहम ध्यान तेने तुझे मन स्थिरावेल. सोहम सोहम ऐसा शब्दाविण जपो होता आप्याप चित्त शुद्धी. आणि एकलव्यासारखी गुरुभक्ती जीवासी देई परम शांती. बैसल्या ठाई ज्ञान प्राप्ती जाण निश्चिती होत असेगा. बसल्या जागीच आपण योगविद आत्मविद ब्रह्मविद असून योग आत्म ब्रह्मविद हेच आपलं कैवल्य रूप आहे, हेच आपलं स्वरूप आहे. या दिशेने आपलं चिंतन प्रवर्तित होत आहे, प्रवाहित होत आहे. आजच्या चिंतनातून आत्मविद होण्याकडे निश्चितच कसं माणूस जातो त्याचा अंदाज जरूर तुम्हाला घेता येईल. आणि तो येण्यासाठी जर तुम्ही सतत आणि सतत स्वरूपासाठी तळमळ करत असाल, स्वरूप प्रेमामध्ये असाल तर आत्ता तुमच्याजवळ बोलतोय तो आणि तुम्ही जे ऐकताय ते हे मूलतः ऐकत असल्याने येथून बाहेर पडणार जिथे जातं तिथे निश्चितच इथून पुढे काय येणार, पुढे हा प्रवाह कसा वाहणार याचे सुद्धा ध्वनी उमटल्याखेरीज राहणार नाहीत. फक्त आणि फक्त आवश्यकता आहे ती आतुर असण्याची. केवळ पॅशन महत्वाची आहे. इफ देअर इज पॅशन देअर इज पोझेशन. जर तळमळ असेल तर पोझेशन म्हणजे मालकी नव्हे तर प्रभूचा जो प्रभुत्व हा गुण आहे, प्रभूचा पसरण्याचा ब्रह्मरूप हा जो गुण आहे, पॅशन इज पोझेशन म्हणजे तळमळीनेच प्रभुत्व म्हणजे प्रभव पुढे पुढे जाणे आणि आपण नेमके कुठपर्यंत पसरलो आहे याचं ज्ञान होऊ शकतं. म्हणजे पॅशनमुळे प्रभुत्व मिळतं. म्हणजे योग जाणल्याने आत्मा जाणता येतो, आत्मा जाणल्याने आपलं संपूर्ण विराट ब्रह्मरूप जाणता येतं. अशा अर्थाने आपण योगविद आत्मविद आणि ब्रह्मविद आहोत हे जाणायचं आहे. आणि हे जाणणं केवळ शुद्ध असणेपणातून केवळ सुषुम्नेतून प्रवाह चालू आहे. जाणण्यासाठी खास इच्छा नाही, झाल्यानंतर कुठल्याही तऱ्हेचं ज्ञान मिळवण्याची इच्छा नाही. पण तू जेव्हा केवळ आणि केवळ सुषुम्नेतून प्राण अपान यांचे आवागमन चालू असते तेव्हा आपल्या असणेपणातूनच आपलं योगविद आत्मविद ब्रह्मविद आणि आपलं कैवल्य स्वरूप कसं दिसतं या दिशेने हे चिंतन सरकत आहे. आज इथेच थांबतो. चिंतनात राहा, चिंतनात राहा, चिंतनात राहा. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.